नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. थोड्याच दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की शासकीय मुद्रणालय जे आहेत त्याच्यामध्ये सरळ सेवेची शॉर्ट जाहिरात आलेली आहे. तर आज फुल जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, सरळ सेवेची ऑफिशियल वेबसाईटवरती गटकची पूर्ण जाहिरात आली आहे. यामध्ये आपण मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्याचीही माहिती तुम्हाला सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आता या पदांची, त्याचबरोबर सिलेबस, तुमची लेखी परीक्षा कशी होणार आहे, किती जागा आहेत, सर्व माहिती टू पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहित असेल शासकीय मुद्रणालय जी आहेत त्या ठिकाणी मित्रांनो गटक संवर्गातील ही सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे. शॉर्ट नोटिफिकेशन आपण फक्त पाहिली होती, त्यात शैक्षणिक पात्रता वगैरे काही नव्हतं. तर मित्रांनो, याच्यामध्ये 10वी पासवरती देखील पद आहेत आणि काही पदांसाठी तर परीक्षा देखील होणार नाही. ती कुठली पद आहेत ती सर्व माहिती तुम्हाला सांगतोय. तर बघा, 9 फेब्रुवारी म्हणजे आजपासून अर्ज सुरू होत आहेत. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. TCSचं या ठिकाणी प्रोफाईल देखील तयार करण्यासाठी प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे. पाहू शकता, TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय जी मुंबई या ठिकाणी आहे तिथंच तुमचं जॉब लोकेशन असणार आहे आणि तेथीलच ह्या जागा निघालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहा, सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी, असिस्टंट सुपरवायझर बाइंडिंग, याला पेमेंट आहे 29,200 ते 92,300. 5 जागा या पदासाठी आहेत. वरिष्ठ मुद्रित शोधक रीडरसाठी 3 जागा आहेत. मुद्रित शोधक रीडर, फक्त रीडर जे पद आहे ते 10वी पासवरती 10 जागा आहेत. पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगतोय तुम्हाला मी. दूरध्वनी चालकसाठी 1 जागा आहे. त्यानंतर कॉपी होल्डर त्यासाठी मित्रांनो 2 जागा आहेत आणि बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्झिलरी या पदासाठी मित्रांनो परीक्षा होणार नाही. कशा पद्धतीने याची निवड होणार आहे, याच्यामध्ये 33 जागा आहेत, त्याचीही माहिती तुम्हाला सांगतोय. तर बघा, शैक्षणिक पात्रता आपण पदांची प्रत्येक पाहूयात आता. सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी हे जे पद आहे यासाठी 5 जागा आहेत. सुपरवायझर असिस्टंट बाइंडिंग याच्यासाठी 10वी पास तुम्ही पाहिजेत, परंतु मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा मुद्रण प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आणि अनुभव मात्र 3 वर्षाचा या पदासाठी मागितलेला आहे. सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी या पदासाठी. आता दुसरं पद आहे वरिष्ठ मुद्रित शोधक सिनियर रीडर, 3 जागा आहेत. याला 10वी पास प्लस मित्रांनो मुद्रित शोधनाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी मागितलेलं आहे. पुढची पोस्ट आहे रीडर, फक्त मुद्रित शोधक. याच्यासाठी मित्रांनो 10 जागा आहेत आणि हे पद फक्त 10वी पासवरती मित्रांनो भरलं जात आहे. या पदासाठी तुम्ही 10वी पासवरती फक्त तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ही चांगली तुमच्यासाठी संधी आहे. बाकी खूप साऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती निघालेल्या आहेत, त्याच्यामुळे जागा जरी इथं कमी असल्या तरी मित्रांनो नक्की तुम्ही अप्लाय करा. फक्त 10वी पासवरती आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे फक्त तुम्हाला मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठांची मांडणी, फॉर्मची रचना, निरनिराळे कागदाचे आकार, दर्जा यासंबंधी फक्त ज्ञान पाहिजे. कुठेही अनुभवाचा उल्लेख केलेला नाही. आणि मित्रांनो मराठी, इंग्रजी, तुम्हाला हिंदी भाषेचं ज्ञान पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर गतीत कामाचा नीटपारा करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. फक्त 10वी पासवरती रीडर मुद्रित शोधक या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचं अजून एक पद आहे दूरध्वनी चालक टेलिफोन ऑपरेटर. याला देखील तुम्ही फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकता, मात्र याची एकच जागा ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर मूळ प्रवर्तक कॉपी होल्डर या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याला मात्र 2 जागा आहेत. तर टोटल मित्रांनो या ठिकाणी 10वी पासवरती 3 पद आहेत, रीडर, दूरध्वनी चालक आणि कॉपी होल्डर. या कॉपी होल्डर पदासाठी देखील तुम्हाला 10वी पासवरती अप्लाय करता येते. आता ज्या पदाची परीक्षा होणार नाही, बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्झिलरी, 33 जागा आहेत या पदासाठी. याची परीक्षा होणार नाही मित्रांनो. याच्यासाठी तुमच्या या ठिकाणी काय होणार आहे, फक्त शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि तुमची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. व्यावसायिक चाचणी 60 गुणांची आणि शारीरिक क्षमता चाचणी 40 गुणांची, अशी मिळून 100 गुणांची जी आहे तुमची फक्त प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे. लेखी परीक्षा या पदासाठी नाही आहे. तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, मात्र याची पात्रता पहा काय आहे. 9वी उत्तीर्ण तुम्ही पाहिजेत. शारीरिकदृष्ट्या तुमचं या ठिकाणी मजबूत पाहिजे शारीरिकदृष्ट्या. त्यानंतर फोल्डिंग, गॅदरिंग, काउंटिंग, रॅपिंग किंवा लिफाफा तयार करण्याचा अनुभव तुम्हाला त्यांनी मागितलेला आहे. नामांकित मुद्रणालयामधील 3 वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा असं म्हटलेलं त्यांनी. त्याचबरोबर बांधणी उमेदवारामधील 3 वर्ष शिकवा उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य असणार आहे. तर बघा मित्रांनो, पुणे येथील फोटो जंकू जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्झिलरी किंवा रीडरसाठी सध्या अप्रेंटिसशिपच्या देखील जागा निघालेल्या आहेत. तर त्याचा फायदा इथं तुम्हाला होतो अप्रेंटिसशिप तुम्ही केल्याचा. तर 3 वर्ष शिकवा उमेदवारी तुम्ही कंप्लीट केलेली असेल, अप्रेंटिसशिप केलेली असेल तर तिथं तुम्हाला प्राधान्य असणार आहे. तर बांधणी सहाय्यकारी या पदासाठी एक्झाम नाही, 33 जागा आहेत. 9वी पासवरनं तुम्ही अप्लाय करू शकता, मात्र तुमच्याकडं या कामाचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर ही झाली पदांची माहिती. सर्व एकूण 33पेक्षा जास्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. आता पुढचं याची पात्रता पहा. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क TCS कंपनी तुमची परीक्षा घेते.
मिळते। याच्यामध्ये मित्रांनो 1000 रुपये खुल्या प्रयोगासाठी आणि 900 रुपये राखीव प्रयोगासाठी असेल। याच्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करू शकता, मात्र तुम्हाला परीक्षा शुल्क प्रत्येक पदाचं वेगवेगळं मात्र इथं द्यावं लागेल असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे जाहिरातीमध्ये। आता पहा तुमची परीक्षा कशी होणार आहे मित्रांनो। TCS मार्फत परीक्षा होईल, निगेटिव्ह मार्किंग नसते याला। याच्यामध्ये गट क ची पद आहेत। लेखी परीक्षा मित्रांनो तुमची बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्झिलरी हे जे पद आहे याला लेखी परीक्षा नाही आहे। मग मूळ प्रवर्तक, रीडर असेल किंवा टेलिफोन ऑपरेटर असेल या पदांसाठी 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल। त्याच्यानंतर मित्रांनो 80 गुणाची तुमची व्यावसायिक चाचणी होईल। व्यावसायिक चाचणीमध्ये काय विचारलं जाईल तेही तुम्हाला सांगतो। त्यानंतर एकूण 200 गुणांवरती तुमच्या या ठिकाणी सर्व पदांची जे आहे कट ऑफ लावलं जाईल। फक्त बांधणी सहाय्यकारी पदासाठी फक्त 100 गुणांचीच परीक्षा असेल। व्यावसायिक चाचणी 60 गुणाची आणि जी तुमचं फिजिकल आहे ते 40 गुणाचं होईल। तेही कसं असणार आहे ते तुम्हाला सांगतो पहा। फिजिकलमध्ये मित्रांनो तुमची शारीरिक क्षमता चाचणी बघितली जाईल, म्हणजे त्यांनी जे या ठिकाणी पात्रतेमध्ये मागितलेलं आहे मित्रांनो, जसं की फोल्डिंग करणं, गॅदरिंग करणं, काउंटिंग, रॅपिंग करणं, लिफाफे तयार करणं, हेच तुमचं व्यावसायिक चाचणीमध्ये आणि फिजिकल चाचणीमध्ये हे तुम्ही किती पटपट करता तेच तुमचं तिथं चेक केलं जाईल। तर लेखी परीक्षा त्या पदासाठी नाही आहे। तर व्यावसायिक चाचणी देखील तुमची कशी होईल पहा मित्रांनो। तांत्रिक अहर्ता, म्हणजे समजा आता टेलिफोन ऑपरेटर पदासाठी तांत्रिक अहर्ता आहे, तर तुमचं बोलणं वगैरे ते मग तांत्रिक अहर्तेमध्ये त्याचे टेक्निकल क्वेश्चन्स आहेतच, परंतु व्यावसायिक चाचणी म्हणजे तेच तुमची लेखी देखील त्याच्यामध्ये समाविष्ट असू शकतो। त्याच्यानंतर जसं की दुसरं रीडरचं पद आहे, तर अनुभव आणि त्या तांत्रिक जे प्रश्न असणार आहे तुमचं व्यावसायिक चाचणीमध्ये ते तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन विचारले जातील। तर याच्यामध्ये त्यांनी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील। तर अशा पद्धतीने ही लेखी परीक्षा तुमची होईल। संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील। 120 गुणांची तुमच्या या ठिकाणी लेखी परीक्षा असेल। 1 तास 60 मिनिटाचा वेळ त्या पदासाठी असेल। 60 प्रश्न तुम्हाला असतील। लेखी व्यावसायिक चाचणीचं पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। याच्यामध्ये देखील 45% पेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या तर त्याचं मल्टी सेशनमध्ये झाल्यास नॉर्मलायझेशन देखील केलं जाऊ शकतं। तर TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। अजून तुम्हाला डिटेलमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। पूर्ण जाहिरात वेबसाईटवरती आलेली आहे। TCS मार्फत शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयामार्फतची तुमची ही पदभरती होते। याच्यानंतर 2024मध्ये मित्रांनो अजून एक जाहिरात आलेली आहे फॉरेन्सिक लॅबची, त्याचीही तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही व्हिडिओ पहा। तिथेही मित्रांनो 10वी पासवरती पदं भरली जात आहेत। फॉरेन्सिक लॅब जे की मित्रांनो गृह विभागाअंतर्गत या ठिकाणी येतं, तिथेही चांगलीच संधी तुम्हाला आहे। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी ज्यामध्ये तुमची कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा पुरवठा निरीक्षक किंवा सध्या मुद्रणालय विभागाची पदभरती असेल किंवा सरळ सेवेची राहिलेली झटपीची कुठलीही पदभरती असेल, त्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार द्वितीय आवृत्तीचं त्यांचं पुस्तक वन लायनर स्वरूपामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे। या पुस्तकामध्ये मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला पाहायला भेटेल, ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक्स, GK, त्याचबरोबर विज्ञान, अर्थशास्त्र याचं संपूर्ण याच्यामध्ये मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण आहे। आणि या पुस्तकामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या TCS IBPSच्या परीक्षामधील जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे। तर GS या विषयामध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे। TCS IBPS पॅटर्ननुसार सध्याच्या तुमच्या कुठल्याही सरळ सेवा पदभरतीमध्ये सामान्य ज्ञान GS हा तुमचा कॉमन सब्जेक्ट असतो, त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमध्ये ते पाहू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटेल, तिथून तुम्ही खरेदी करू शकता।